पालखीतील साईंच्या काकड आरतीची तयारी तुम्ही कधी पाहिलीच नसेल, परंतु आज मी आपल्याला आपल्या व्लॉगद्वारे आपल्या साईंच्या काकड आरतीची तयारी दर्शवितो आहे. मित्रांनो, दिवस 6वा. आज प्रॉपर आपण शिर्डी नगरीत पोचणार. अरे मोरया! व सिन्नरचा घाटही दर्शवितो. सिन्नरच्या घाटात आपल्याला गणपतीचे मंदिर दिसेल. अनेक पालख्या या गणपती मंदिरात दर्शन घेऊन पुढे सरसावतात. अनेक मंडळं पालखी तर अनेक मंडळं साईंचा रथ घेऊन निघतात. यारो का यार, दिलो का दिलदार, ओमकार भाई मचाएंगे ना पब्लिक. जब मिल बैठे दिल यार. छान असं हनुमंताची मूर्ती आहे. दगडावर कोरीव काम केलंय. मारुतीची मूर्ती हे बघा, छान असं बघा. हे विठ्ठल रखमाई. तर आपले मित्र परिवार सगळे श्यामचे हे बघा. साईराम साईराम बंधू, साईराम. ही मैत्री एकदम भारी आहे, जकास एकत्र राहणारी. चला मित्रांनो, भेटूया पुढे, भेटू. साईराम साईराम. भजीचा स्पॉन्सर तू आहेस ना? हा बोलला. हा चालेल, तू स्पॉन्सर आहेस. मित्रांनो, थोडा वेळ विश्रांतीसाठी आम्ही सिन्नर डेपोमध्ये गेलो व थोडी विश्रांती करण्यासाठी सिन्नर डेपोमध्ये बसून थोडी विश्रांती घेतली. नालासोपाराला जाणार काय? कुठे जाणार? शिर्डी प्रस्थान, गिरगाव. इसको पहले ही भेज दो रे भाई. बस हां हां, चालेल चालेल, नक्की नक्की नक्की. कशासाठी थांबले सांग. आता खरं सांगायचं, भजीची सोय कोण करणार आहे? ओमकार गावडे. भजी खायचं लांबच राहिलं. हे दोघे गेले झोपी आणि तिकडे आपली पालखी हॉल्टला पण पोचली. आता ह्यांना कोण घेऊन जाणार? शिक्षणाची क्रांती ज्योत पेटवणारे म्हणजेच आपले महात्मा ज्योतिराव फुले यांना त्रिवार मानाचा मुजरा. भाई चुप चुप के वड़ा पाव खाने वाले, एक चोर तो मिल गया, देख लो. काय स्पॉन्सर काय करताय ते सांगा. तसा आम्ही थांबलोय. या आता शूट झालाय, विषय तिकडून आलाय शूट करत. मोबाईल गाडी मध्ये एक 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11 आणि मी 12. एवढे अर्धा मंडळ आमचं वडापाव खायला थांबलाय. नाश्ता कोण करणार समजत नाही. साई सावली पालखी पदयात्रा मित्रमंडळ विरार यांनीही दरवर्षीप्रमाणे आपली शिर्डीची पदयात्रा सुरू केली होती. असेच अनेक मित्रमंडळ मुंबईतील वेगवेगळ्या ठिकाणाहून शिर्डीला निघत असतात व येता जाता अनेक मित्रमंडळ आपल्याला हे भेटत असतात. माणुसकी हाच मोठा धर्म हे धरून मी शिर्डीची पदयात्रा करत होतो. महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं सुंदर असं स्मारक आपल्याला नाशिक येथे पाहायला भेटलं बघा. मी खूप मागे पडलो होतो, परंतु अनेक मंडळं भेटतात. त्यातलंच पालघर येथील वेवूर येथील हे पदयात्री मित्रमंडळ यांची पालखी घेऊन खूप छान वाटले.
तर माझ्या भावाकडे आहे स्पेशल फोन, स्पेशल फोन. मेरा फोन आपके पास ओपन होता है, किसी का वीडियो कॉल आया तो उठाना मत. वीडियो कॉल कहाँ से आएगा? इधे फोन तो दे. ये वीडियो कॉल आएगा बोलते हैं बटन वाले में. गेले 3-4 दिवस आपण त्याचा अनहोनी पायाने बघतोय, म्हणजे तुम्ही बघू शकता. हे बघा, अनहोनी पायाने चालणारा गेले 3-4 दिवस आपण बघतोय त्याला. तो श्याम आज पकडलाय त्याला. काल भेटला नाही. काल भेटला नाही, काल राहिला पाठी. कारण सोपं नसतं मित्रांनो या एवढ्या कडकडत्या उन्हात अनहोनी पायाने चालणं, आणि ते पण 7 दिवस. घोडं वगैरे बेकार, आम्हाला चपला घालून पुढे यायला लागली आहेत. तर हे अनहोनी पायांचे काय हालत असते. तर श्याम काहीतरी सांगत होता, तर जरा ऐकूया. हे बोलतोय की सगळेजण बोलतात की बाबाचा बुलावा पाहिजे. बरोबर. तसं काही नसतं. बाबा एकच बोलतो, माझा बुलावा जरुरी नाही, हां. तर तुझी इच्छा पण असावी पाहिजे की माझ्या पालखीला जावं. अरे क्या बात आहे. बरोबर बोला हो. बोलो ओम साईराम. बोलो ओम साहेब. एकटा श्यामच नाही तर पालखीतील अनेक मुलं हे अनहोनी पायाने शिर्डीची पदयात्रा करत होते. साई बाबा की जय महाराज की जय. बाबा हॅलो बाबा हॅलो बाबा 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 बाबा. हॅलो हॅलो हॅलो. गारे गारे लस्सी लस्सी, गारे गारे लस्सी, गारे गारे लस्सी लस्सी. खुश हो जाओ. बोले तो दीपक भाऊ की जय, प्रदीप भाऊ की जय, काका की जय. साईराम साईराम दादा. काय आहे रसना मस्तपैकी दादांनी सोय केली आहे, छान. साईराम साईराम दादा, साईराम. देव हा पुन्हा एकाचा नसतो. तो जसा श्रीमंतांचा असतो तसाच तो गरिबांचाही वाली असतो. मग ती त्यांची भक्तीही दर्शवू शकतात. निशाणी ही साई पदयात्रेत खूप महत्वाची ठरली होती बघा. अनेक साई भक्तांना घेऊन ही निशाणी शिर्डीच्या दिशेने प्रस्थावन करत असते. तसेच अनेक लहान मुलं तसेच अनेक वयस्कर मंडळी या निशाणीसोबत चालत असतात. निशाणी ही पालखीची दिशा ठरवते. साई पालखी पदयात्रा करायला मोठे मंडळ, अनेक माणसं हवी असे काही नाही. आपण स्वतः एकटेही आपल्या ही साईबाबांची पालखी पदयात्रा करू शकतो. या थकलेल्या शरीराला दाखवून देण्यासाठी असेच काहीसे आपले उत्तम उदाहरण म्हणजे पकाभाऊ. पकाभाऊंनी मस्तपैकी आनंद घेत या शिर्डीची पदयात्रा केली व सर्वांना उत्साहित करून हे शिर्डीची पदयात्रा करत होते बघा. मित्रांनो, कडकडीत ऊन होतं बघा. दुपारचे 12 वाजलेले, परंतु आपला हॉल्ट काही आलेला नव्हता. म्हणून म्हटलं थोडी शांती हवी, त्यासाठी आपली पालखी घेतली. पालखी घेतल्यावर मन प्रसन्न होते व मनालाही शांती भेटते. तर फायनली मित्रांनो, आपल्या पालखीचा मार्ग सुरू झालाय. हाच मार्ग आपल्याला पुढे जाऊन शिर्डीला मिळवेल. आमचा दुपारचा हॉल्ट आला आणि आता पालखी आपल्या मंडळातील काही साई सेवकांनी घेतले आहेत. ते म्हणजे आपल्याला जे झोपण्यासाठी व राहण्यासाठी जे टेंट बांधतात ते हेच आपले दादा. या दोन्ही दादांनी आपली पालखी घेतली आहे बघा. महाराज की. बालपण किती निरागस असतं ना मित्रांनो. बालपणी तुम्ही तुमच्या मुलांवर जे संस्कार घडवाल, त्यांना जी ओळख करून द्याल देवाची, त्यानुसार ते पुढे घडत असतात. मित्रांनो, दुपारचा हॉल्ट संपला. आता पुढे शिर्डीच्या दिशेने वळूया. अशा अनेक पालख्या आता आपल्याला पुढे दिसणारच आहेत. चला मग पुन्हा एकदा निघालो साईंची पालखी घेऊन पुढच्या प्रवासाला. जेव्हा 2 पालख्या एकत्र येतात तेव्हा मन कसे बहारून येते बघा, आणि मंडळाचे पोरही खूप खुश होतात. साई, तुझे आशीर्वाद नेहमीच माझ्या पाठीशी सदैव ठेव. तुझी पालखी घेऊन दरवर्षी तुझ्या शिर्डीत येण्याची मला संधी दे.
साई दर्शन या मित्रमंडळाकडून अनेक ठिकाणी पाणी वाटपही केले जात होते. ही एक सेवेकरी मंडळी आहे. एक मुखा प्राणी एखाद्या मनुष्याचा एक चांगला मित्र बनू शकतो. हे दोघे आपली पालखी एकत्र चालत होते बघा. मित्रांनो, जेव्हा पालखी तुम्हाला थकायला होतं तेव्हा आपल्या साई बंधूंचा हा गमछा पकडा आणि चालायला लागा. त्यामुळे तुम्हाला एक आधारही भेटतो व मित्र एक साई बंधूही भेटतो. मित्रांनो, नाशिकमधील सुंदर असा निसर्ग पाहत आपण पालखीसोबत चालत होतो आणि अनेक छोट्या मोठ्या गावातून आपली पालखी जात होती. श्वान हा मनुष्याचा इमानदार मित्र असे का म्हटले जाते याचे उत्तम उदाहरण तुम्ही पाहूच शकता. हे दोघे एकत्र मिळून शिर्डीची पदयात्रा करत होते. मित्रांनो, मी पालखी घेतली व तुम्हाला एक सुंदर असा निसर्ग दाखवायचा होता म्हणून मी पालखीसोबत हे निशाण किती छान दिसतं तुम्हीही पाहू शकता. जसे अनेक पुरुष वर्ग आपली पालखी घेतो तसेच अनेक महिला वर्गही आपल्या पालखीत सहभागी होतात व पालखीचा पुरेपूर आनंद घेत ही शिर्डीची पदयात्रा करत असतात. डॉक्टर साहेब पाणी, डॉक्टर साहेब पाणी. थंडा थंडा कुलकुल. मित्रांनो, निघालो होतो शिर्डीलाच, परंतु मध्येच आपली भेट ही महादेव भक्त अशा एका दादांशी झाली. मग मीही महादेवाचं टी शर्ट घातलेलंच, त्यामुळे दोघांनी मिळून एक छान असा व्हिडिओ केला. जसे अनेक साईंचे भक्त आहेत तसेच अनेक महादेवांचेही भक्त आहेत. अनेक लहान मुलांनीही आपल्या या पालखी पदयात्रेत सहभाग घेतला होता. का तर एकच, ते म्हणजे साई भक्त. हो, साईंचं वेड हे अनेकांना असतं. साई रूपधरागौतमं भक्तकामविबुधद्रुमं प्रभो. संध्याकाळची आरती झाल्यानंतर आम्ही पुन्हा एकदा शिर्डीच्या दिशेने रवाना झालो. नाशिक येथील अनेक गावांमध्ये पालखींचे स्वागत फटाक्यांच्या रोषणाईने करत होते. साई भक्त मित्रमंडळ वरळी यांची ही अनोळखी अशी ही परंपरा तुम्ही पाहू शकता. कलश घेऊन अनेक मुलं शिर्डीच्या दिशेने रवाना झाली होती बघा. मित्रांनो, आपल्या मंडळातील पोरं नाचत गाजत ही शिर्डीची पदयात्रा करत होती, कारण यामुळे आपल्याला थकवा जाणवत नाही व हा निरंतर प्रवास अगदी सहज गतीने आपल्याकडून पार केला जातो बघा. शिर्डी पदयात्रेचा आनंद घेण्यासाठी कोणती वयोमर्यादा लागत नाही, हेच आपले घरत काका दाखवून देतात बघा. साई भक्त वरळी गाव, साई भक्त गाव. कडा कडा कडा. किती वर्ष चालतायत काका? तुम्ही किती वर्ष चालतायत? मी गेला 27-28 वर्षापासून साई दर्शन साठी. आणि हा कधी भेटले तर तुम्हाला साई दर्शन? हे साई दर्शनला होते ना. मित्रांनो, मी आणि सुरेंद्र दादा खूप पाठी राहिलेलो, त्यामुळे आपल्याला साई दर्शन या मंडळातील महेश सावंत काका भेटतात व त्यांच्याशी गप्पा मारत अनुभव ऐकत आपण पुढे शिर्डीच्या दिशेने निघालो होतो. तसेच आता आपला हा दिवस आपण आता इथेच संपूया व उद्या भेटूया एक पुढच्या नवीन ब्लॉगद्वारे. बोला ओम साईराम.